आरोप करतात तेवढा मोठा मी दाखवलं ना, मी त्याच्यामध्ये ज्या रिंग केल्या जातात, ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून कामं दिली जातात, त्यांनाच काम मिळेल अशा पद्धतीनं अटी टाकल्या जातात, त्यांचंच टेंडर पास होईल, त्याला आम्ही प्री क्वालिफिकेशन म्हणतो, तशा पद्धतीनं केलं जातं. हे तिथं बघितलेलं आहे, त्याचे पुरावे दिलेत, जे काही बिलं काढली त्याला व्हाईटनर लावलेत, हे सगळं दाखवलं ना प्रेसला त्या दिवशी, कागदपत्रासहित पुराव्यासहित दाखवलं. किंवा बांधकामाचा खर्च एक ठराविक समजा 3,000 रुपये 4,000 रुपये स्क्वेअर फीट आहे, तर तिथं स्वतःची जागा असताना जी जागा पंतप्रधान आवास योजनेची कामं काढली ती काय भावात दिली, आणि डुडुळ गावामध्ये खाजगी बांधकाम व्यावसायिक स्वतःच्या जागेवर घर बांधून तिथं लोकांना काय भाव देतो, या सगळ्या गोष्टी मी तिथं दाखवलेल्या आहेत. आजही माझ्याकडं ते सगळे पुरावे आहेत, परंतु आपल्याकडे तेवढा वेळ नाही, नाही तर मी तुम्हाला मुलाखत संपल्यानंतर दाखवायला तयार आहे. तर झिरो करप्शन ही भाजपचा हा मुद्दा आहे की झिरो करप्शन ना केंद्रात ना राज्यात ना कुठेच, दोन्ही महापालिकांमध्ये भाजपची सत्ता असं असताना तिथे भ्रष्टाचार, मग फक्त महापालिकेतल्या स्थानिक लोकांनीच तो भ्रष्टाचार केला, म्हणजे थेटपणे तुम्ही लांडगेंवर आरोप करता, किंवा मग त्रिकूट बदला म्हणजे कारभारी त्रिकूट बदला असं जे तुम्ही त्रिमूर्ती बदला. कोण आहे त्रिमूर्ती? त्रिमूर्ती आता पुणेकरांना माहिती ना इथं कोण काम करत होतं. ते काय होतं, तुम्ही मुलाखतीच्या निमित्तानं हे मी कुठेही केंद्रात राज्यात आम्ही जे काही सपोर्ट केलेलं आहे तिथं नवीन प्रश्न निर्माण व्हायला नको म्हणून मी माझ्या पद्धतीने काम करत असतो. तुमची ती भूमिका आहे, तुमचं ते कामच आहे किती नावं काढायची. मग ते अजित पवारच्या तोंडून आलं की ब्रेकिंग न्यूज, ह्या 3 लोकांच्यावर घेतलं. आमचे पुणेकर फार सुज्ञ आहेत, कोण त्रिमूर्ती आहे ते पुणेकरांना माहिती आहे. पुणेकरांनी ते लक्षात घ्यावं आणि 15 तारखेला कुणाचं बटन दाबायचं ते दाबावं. पण दादा का नाही बोलत? दादा तर नेहमी रोखठोक बोलतात, परंतु त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला केंद्राचाही कारभार व्यवस्थित चालवायचा, राज्याचाही कारभार चालवायचा. माझ्या बोलण्यातनं मला नवीन प्रश्न निर्माण करायचे नाहीत, तो माझा अधिकार आहे आणि तो काय संविधानाने मला दिलेला आहे. बरोबर दादा. मात्र जो काही भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, मग त्यावर राज्यातलं सरकार लक्ष देत नाही असं वाटतं, की बाबा भाजप नेतृत्व स्थानिक प्रत्येक जण आपापल्या महानगरपालिका विचारांच्या आल्यानंतर तिथली लीडरशिप लक्ष देत असते, असं तुम्ही प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बघू शकता. मी पुणेकरांना पिंपरी चिंचवडकरांना विश्वास देतोय, खात्री देतोय की तुम्ही माझ्या विचाराचे लोक तिथं निवडून आणण्याच्या करता आपलं पवित्र मत द्या. मी तिथं ह्या सगळ्या मधल्या 9 वर्षाच्या मध्ये झालेल्या ज्या गोष्टी आहेत, किंवा आशिया खंडातली श्रीमंत महानगरपालिका आज कर्ज रोखे काढण्याची वेळ आली, आज 4,000 कोटी रुपयाची बिलं स्थापत्याची देणं बाकी आहे, हे कधी घडलं नव्हतं. मी 25 वर्षात एवढा विकास करत करत तिथं डिपॉझिट पण वाढवत होतो आणि विकास पण करत होतो आणि कुठेही कर्ज रोखे काढत नव्हतो. तसं आता होत नाहीये, उलट ठेवी कमी झाल्या. आता 10,000 कोटी पर्यंत ठेवी जायला पाहिजे होत्या, त्या झाल्या नाही. ह्याच माझ्या बाबी आहेत, ह्याबद्दल मी लोकांच्या समोर गेलेलो आहे आणि त्याकरता मी त्यांना मत मागतोय. दादा एक